नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यासाठी खरीप हंगामासाठी 2025 साठी ई पीक पाहणीची प्रक्रिया 1 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. मात्र हे ॲप सुरुवातीला नीट चालत नव्हते आणि मोठ्या सर्वे नंबरमध्ये या ॲपमधून पीक पाहणी करणे खूप अवघड होत होते. महसूल विभागाने विकसित केलेल्या ई पीक पाहणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील स्वतः करावे लागत असल्याने दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 पर्यंत खरीप हंगाम 2025 करता ही पीक पाहणी सुरू होती. परंतु राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी, दुबार पेरणी इत्यादी कारणे आणि ॲप न चालणे इत्यादी कारणामुळे शेतकरी ही पीक नोंदणी करू शकलेले नाहीत. या कारणास्तव शेतकरी पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये याकरता शेतकरी स्तरावर पीक नोंदणीसाठी दिनांक 20 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांनी पाहणी दिनांक 21 सप्टेंबर 2025 ते 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत सहाय्यक स्तरावर पूर्ण करण्यात येईल. सरकारकडून खरीप 2025च्या ई पीक पाहणीसाठी 5 दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. जमाबंदी आयुक्तांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी म्हणजे तारीख 12 सप्टेंबर रोजी पत्र पाठवलेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 20 सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी करता येणार आहे. खरीप 2025 साठी ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्तरावरून सातबाऱ्याला पीक नोंदणी करण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. परंतु आता राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी, दुबार पेरणीचे संकट ही शेतकऱ्यावर आले आहे. तसेच ॲपचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता आली नाही. या पार्श्वभूमीवर जमाबंदी आयुक्तांनी ई पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद.